इंद्रजित सावंत धमकी प्रकरण कोरटकरनेच धमकी दिल्याचं सीडीआर तपासातून समोर. कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून 7 तास चौकशी. सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबतचा संवाद आणि सावंतांच्या आवाजाचे नमुने तपासणार. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यामधील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज. मस्साजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा. पुणे अत्याचार प्रकरणामध्ये दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतेय, वकिलांचा मोठा दावा. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासानंतर गुन्हाड गावातून केली होती अटक. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दीपक बडगुजर यांची मकोकापासून सुटका. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये बडगुजर यांना पोलीस महासंचालकांकडून दिलासा. देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान विभागाचा अंदाज. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक. आरटीई प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदत. आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. प्रवेशासाठी यंदा 1,09,087 जागा.